विद्यार्थ्यांना नमस्कार. 9th स्टँडर्ड मॅथ्समधील आपण 6 चॅप्टर घेत होतो सर्कल आणि त्यातला प्रॅक्टिस सेट 6.1 आपण स्टार्ट केला होता. बघा, प्रॅक्टिस सेट 6.1 यामध्ये आपण ऑलरेडी 3 क्वेश्चन्स क्लिअर केलेले आहेत. आज आपण स्टार्ट करतो आहे क्वेश्चन नंबर 4. ॲक्च्युली सगळे प्रश्न सेमच आहेत. बघा, रेडियस ऑफ अ सर्कल विथ सेंटर O इज 41 युनिट्स. Length of the chord PQ is 80 centimeter, 80 units. Find the distance of chord from the center of circle. ठीक आहे. मग आता बघा, प्रश्न तुम्हाला ऑलरेडी कळाला असेल कारण 3 प्रश्न ऑलरेडी सेम असेच झालेत. मी काय करतोय तर मी एक सर्कल काढलाय, रेडियस ऑफ अ सर्कल म्हणून मी एक सर्कल काढला. इथे सपोज सेंटर ऑफ सर्कल आहे O. रेडियस ऑफ सर्कल इज 41 युनिट्स अँड लेंथ ऑफ द कॉर्ड इज 80 युनिट्स. मी ते सुरुवातीला एक कॉर्ड काढून घेतोय, ज्याला नाव देतोय मी कॉर्ड PQ. त्या कॉर्ड नंतर मी इकडे एक रेडियस काढणार आहे. बघा, इथे मी एक रेडियस काढतोय, रेडियस PO. ओके, आता काय सांगितलंय बघा, रेडियस ऑफ अ सर्कल इज 41 युनिट्स. ओके, अँड डिस्टन्स दॅट इज लेंथ ऑफ कॉर्ड PQ इज 80 युनिट्स. ओके, आता हे गणित सोडवताना तुम्हाला शोधायचे व्हॉट इज द डिस्टन्स ऑफ कॉर्ड PQ फ्रॉम सेंटर O. त्यासाठी मला अशी एक स्ट्रेट लाईन काढावी लागेल, बरोबर. का स्ट्रेट लाईन काढावी लागेल, का परपेंडिक्युलर लाईन काढावी लागेल, तर मला शोधायचं आहे डिस्टन्स OM, ज्याला त्यांनी नाव दिलं आहे फाइंड द डिस्टन्स ऑफ कॉर्ड फ्रॉम द सेंटर ऑफ सर्कल. सेंटर ऑफ सर्कल O पासून या PQचं डिस्टन्स म्हणजे आपल्याला शोधायचं आहे OM, बरोबर. पण हा सगळा OM शोधण्या अगोदर एक थेरम तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, आणि तो थेरम म्हणजे इफ वी ड्रॉ अ परपेंडिक्युलर लाईन फ्रॉम द सेंटर ऑफ सर्कल टू द कॉर्ड देन इट लाईन बायसेक्ट द कॉर्ड. मग या थेरमचाच यूज करून आपण पुढे सॉल्व करणार आहोत पूर्ण क्वेश्चन. बघा, मी इथे असं लिहितोय, OM is perpendicular to segment किंवा length PQ. OM is perpendicular PQ. Therefore PM is equals to MQ. बरोबर. जेवढा PM असेल तेवढाच MQ असेल, कारण ही लाईन परपेंडिक्युलर आहे. अँड therefore that PM is equals to PQ अपॉन 2. तो जो PM असेल हा तो या PQ पेक्षा अर्धा असेल, दॅट इज 80 अपॉन 2. दॅट मीन्स इट इज अ 40 युनिट्स. ओके, मग हा झाला 40 युनिट्स. कुठला PM आपल्याला मिळाला आहे 40 युनिट्स. ओके, त्यानंतर आपल्याकडे आहे PO जो आहे 41 युनिट्स. PO आहे, PM आहे, आणि आपल्याला शोधायचा आहे व्हॉट इज द डिस्टन्स ऑफ OM. मग हा OM डिस्टन्स आपण शोधणार आहोत. ठीक आहे. आता व्यवस्थित डायग्रामकडे जर बघितलं तर मला तिथे एक राईट अँगल ट्रँगल दिसतोय. मी असं लिहितोय, ट्रँगल इन ट्रँगल PMO अँगल M इज इक्वल्स टू 90 डिग्री अँड देअरफॉर ट्रँगल PMO is right angle ट्रँगल. बरोबर. हा जो ट्रँगल PMO आहे तो राईट अँगल ट्रँगल आहे, आणि जेव्हा जेव्हा राईट अँगल ट्रँगल असा शब्द येणार तेव्हा आपण लिहिणार इथे बाय पायथागोरस थिअरमनुसार आपण काय लिहितो तर हायपोटेनियस स्क्वेअर. बघा, हायपोटेनस स्क्वेअर इज इक्वल्स टू साईड स्क्वेअर प्लस साईड स्क्वेअर. मग आता या डायग्राममध्ये हायपोटेनस कुठली आहे या ट्रँगलमध्ये, तर या 90 डिग्रीच्या जी अपोजिट साईड आहे, समोरची साईड आहे, दॅट इज PO. ही आहे हायपोटेनियस. मीन्स PO स्क्वेअर इज इक्वल्स टू PM स्क्वेअर प्लस OM स्क्वेअर. असा आपला तो फॉर्म्युला तयार होईल. मग POची व्हॅल्यू काय आहे तर POची व्हॅल्यू आहे 41. 41चा स्क्वेअर मला करावा लागेल इज इक्वल्स टू PM.
पी एम आहे 40, दॅट इज 40 स्क्वेअर प्लस ओ एम आपल्याला शोधायचा आहे. मग 41चा स्क्वेअर मला करावा लागेल. 41चा स्क्वेअर मी कसं करणार, तर 41 इंटू 41 बरोबर. 41चा स्क्वेअर म्हणजे काय, 41 इंटू 41. 41 1 जा 41, एक कॅरी ओव्हर 1 अँड 41 4 जा 164 प्लस हे 4 म्हणजे 168. ओके, म्हणजे उत्तर आलं आहे 1681 इज इक्वल्स टू 40चा स्क्वेअर काय, 4चा स्क्वेअर 16 आणि 0चा स्क्वेअर 20 म्हणजेच 1600 प्लस हा ओ एम स्क्वेअर. हा 1600 इथे प्लस आहे, इकडे आल्यावर तो मायनस होईल बरोबर चिन्हाच्या इकडे आल्यानंतर. म्हणजेच आपल्याला मिळेल ओ एम स्क्वेअर इज इक्वल्स टू 1681 मायनस 1600 अँड दॅट इज 81. म्हणजे ओ एम स्क्वेअर मिळाला आहे 81. बट आपल्याला ओ एम स्क्वेअर नको आहे, आपल्याला ओ एम फक्त ओ एम पाहिजे. मग इकडे मी लिहिणार बाय टेकिंग स्क्वेअर रूट. बाय टेकिंग स्क्वेअर रूट जर आपण त्याचा स्क्वेअर रूट काढला तर मला ओ एम मिळणार आहे 81चा स्क्वेअर रूट किती येणार, तर 9. म्हणजेच डिस्टन्स फ्रॉम सेंटर ऑफ सर्कल टू दी कॉर्ड इज 9 युनिट्स. ओके, म्हणजे हा कंप्लीट प्रश्न आता तुम्हाला कळाला असेल अशी अपेक्षा करतोय आणि मी पुढे जाणार आहे. पुढचा क्वेश्चन नंबर 5 कडे जातोय. हा पूर्ण प्रश्न तुम्हाला समजला असणार आहे. ठीक आहे, क्वेश्चन समजत नसेल तर तुम्हाला मी सांगितले काय करायचं आहे, रिपीट तो व्हिडिओ पाहून घ्या, पुन्हा तो व्हिडिओ पहा आणि प्रत्येक गणित तुम्हाला समजलं पाहिजे, समजून घेण्याचा प्रयत्न करा. सगळी गणितं ओके, सगळी सेमच गणित आहेत. आपण जाऊ क्वेश्चन नंबर 5 कडे. क्वेश्चन नंबर 5 ओके, बघा क्वेश्चन नंबर 5 काय आहे. इन द फिगर सेंटर ऑफ टू सर्कल इज ओ. 2 सर्कल्स आहेत आणि दोन्ही सर्कलचा सेंटर हा सेम आहे आणि तो आहे ओ. मी इकडे एक सर्कल काढतोय, बघा डायग्राम जशी त्यांनी दिली आहे त्याप्रमाणे मी इथे एक सर्कल काढणार आहे. व्यवस्थित लक्ष द्या आता सगळ्यांनी. असा एक सर्कल काढलाय, हा दिलेला आहे क्वेश्चनमध्ये. सेकंड एक सर्कल त्यांनी दिला आहे, दुसरा एक आतमध्ये. ठीक आहे, आणि काय सांगितलं ते व्यवस्थित बघा असे हे 2 सर्कल्स आहेत. ठीक आहे, आणि या 2 सर्कलमध्ये क्वेश्चन काय आहे तोही तुम्हाला कळायला पाहिजे. चला बघा, इन द डायग्राम इन द फिगर सेंटर ऑफ दॅट सर्कल इज ओ. ओ इज द सेंटर ऑफ सर्कल. ए बी इज द कॉर्ड ऑफ बिगर सर्कल. बघा काय सांगितलं, कॉर्ड ए बी ऑफ बिगर सर्कल इंटरसेक्ट द स्मॉलर सर्कल इन द पॉइंट पी अँड क्यू. ए बी इज द कॉर्ड ऑफ बिगर सर्कल. ए बी इज द कॉर्ड ऑफ अ बिगर सर्कल अँड इट इंटरसेक्ट टू द स्मॉलर सर्कल. ए बी इज द कॉर्ड ऑफ बिगर सर्कल. It intersect the smaller circle at P and Q. Then question असा आहे, then prove that. काय प्रूव्ह करायला सांगितलं बघा, AP is equals to BQ. Prove that. Then to prove that AP is equals to BQ हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. ओके, बघा मी आता गिवन वगैरे हे काही लिहित न बसता डायरेक्ट प्रूफला स्टार्ट करणार आहे. आपल्याला प्रूव्ह करायचं आहे, शो दॅट करायचं आहे. बघा, शो दॅट ए पी इज इक्वल्स टू बी क्यू. ठीक आहे, आता त्यांनी जी इन्फॉर्मेशन दिली आहे की नाही त्याप्रमाणे आपण जाऊ. बघा मी असं लिहितोय, लेट ए बी इज द कॉर्ड ऑफ बिगर सर्कल. ए बी हा बिगर सर्कलचा कॉर्ड आहे बरोबर. आता मी लाईन एक ड्रॉ करतोय, परपेंडिक्युलर लाईन. ड्रॉ अ परपेंडिक्युलर लाईन. बघा असं लिहितोय मी, ड्रॉ ओ एम परपेंडिक्युलर टू ए बी. ए बीला परपेंडिक्युलर असणारी एक ओ एम लाईन मी इथे काढतोय. बघा इथे एक ओ एम लाईन काढली जी परपेंडिक्युलर आहे ए बीला. आता आपल्या
फॉर्म्युलानुसार थेरमनुसार आपण असा एक थेरम घेतला होता बघा. इफ वी ड्रॉ एनी लाईन परपेंडिक्युलर फ्रॉम सेंटर ऑफ सर्कल टू द कॉर्ड देन दॅट लाईन बायसेक्ट द कॉर्ड. मग असं होईल की नाही, त्या लाईनमुळे या ए बीचे दोन भाग होतील. कुठले दोन समान भाग होतील, तर जेवढा ए एम असेल हा तेवढाच असणार आहे सेगमेंट एम बी किंवा सेगमेंट बी एम. हा पहिला पॉईंट तुम्हाला सगळ्यांना कळाला आहे. याला पाहिजे तर मी नाव देतो इक्वेशन नंबर 1. ठीक आहे. काय लिहिलंय बघा, ओ एम इज परपेंडिक्युलर टू ए बी. ओ एम हा ए बीला परपेंडिक्युलर आहे, म्हणून जेवढा हा ए एम असेल तेवढाच हा एम बी असणार आहे. ठीक आहे. आता पुढच्या पॉईंटकडे मी जातोय बघा. परत एकदा मी असं लिहितोय, ओ एम इज परपेंडिक्युलर टू कॉड पी क्यू. कॉड पी क्यू इथेही मला तेच लिहायला पाहिजे होतं, कॉड ए बी. ओ एम हा जर या पी क्यूला परपेंडिक्युलर असेल, कॉड पी क्यूला, तर याच्यावरून आपण एक पॉईंट असा लिहू शकतो की नाही बघा, पी एम सेगमेंट पी एम इज इक्वल्स टू सेगमेंट क्यू एम. बरोबर. याला मी लिहितोय इक्वेशन नंबर 2. बघा, फक्त आता छोट्या सर्कलचा विचार करा. हा ओ एम या पी क्यूला परपेंडिक्युलर आहे. जेवढा हा पी एम असेल तेवढाच असणार आहे एम क्यू. ठीक आहे. आता हे दोन्ही पॉईंट कळाल्यानंतर मी परत एकदा इक्वेशन 1 कडे जातोय. फ्रॉम इक्वेशन 1 मी असं लिहितोय, फ्रॉम इक्वेशन 1 सेगमेंट ए एम इज इक्वल्स टू सेगमेंट बी एम. जेवढा ए एम आहे तेवढाच बी एम आहे, एम बी आहे. पण आता थोडासा जर तुम्ही विचार केला तर हा ए एम कशापासून तयार झाला आहे, तर ए पी प्लस पी एम इज इक्वल्स टू बी एम कोणापासून तयार झाला आहे, एम क्यू, किंवा ज्याला आपण बोलू क्यू एम प्लस काय, तर क्यू बी. बरोबर. हा जो एम बी आहे की नाही, हा एम क्यू प्लस क्यू बी पासून तयार झाला आहे. पण आता आपण काय करतोय बघा, शेवटच्या लाईनमध्ये मी आलोय आणि असं लिहिणार आहे. तुम्ही या इक्वेशन 2 मध्ये असं लिहिलं, जेवढा पी एम आहे तेवढाच क्यू एम आहे. जेवढा पी एम आहे तेवढाच क्यू एम आहे. म्हणजे सपोज हा पी एम जर 4 सेंटीमीटर असता, समजा असा विचार करा, पी एम 4 सेंटीमीटर असता तर हा क्यू एम सुद्धा 4 सेंटीमीटर असता. हा जर फाय असेल तर हा सुद्धा फाय असेल. म्हणजे सपोज हा 4 असता तर हा सुद्धा 4 झाला असता. 4 इकडे आला तर तो मायनस झाला असता. बरोबर. याचा अर्थ हे दोन्ही सेम आहेत, कारण पी एम आणि क्यू एम जर सेम असतील तर त्याला मी असं लिहू शकतो की नाही बघा, ए पी प्लस पी एम मायनस क्यू एम, इकडे तो प्लस आहे, इकडे आल्यावर मायनस झाला, इज इक्वल्स टू क्यू बी. बरोबर. पण हे दोन्ही सेम आहेत ना, तो दोन्ही कट होऊन जातील. म्हणजे शेवटी आपल्याला उत्तर मिळेल ए पी इज इक्वल्स टू क्यू बी. आलं की नाही उत्तर बघा, ए पी इज इक्वल्स टू क्यू बी. आणि हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. ओके. म्हणजे अशी काही गणितं ही तुम्हाला कळाली पाहिजेत. अतिशय सोपं गणित होतं. व्यवस्थित समजावून घ्या आणि मला असं वाटतं तुम्हाला हे समजलं असेल. ठीक आहे. अशी अपेक्षा करतोय आणि आज इथे मी स्टॉप करतोय. थँक्यू.